गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सकाळी उठून छान अंघोळ करून देवपूजा करून घेतली. छोटीशी रांगोळी पण घातली होती आणि फुलं वाहून खूप छान वाटतं. त्यानंतर मी चहा घेतला आणि तोपर्यंत लगेच स्वयंपाकात पण करायचा होता मला, कारण स्वयंपाकाची पण वेळ झाली होती. तर मी इथं आज भेंडीची भाजी बनवणार होते. तर मी कांदा टोमॅटो शक्यतो टाकत नाही भेंडीमध्ये, मिरची वगैरे टाकूनच बनवते लसणाची फोडणी देऊन. पण हे म्हटलं थोड्या वेगळ्या पद्धतीची भेंडी बनवूयात. तर मी पहिलं तेल, त्याच्यामध्ये जिरे टाकले गरम झाल्यावर तेल, आणि मग त्यामध्ये कांदा कढीपत्ता टाकून थोडं ते कांदा परतून घेतला. मग टमाटर पण टाकून ते परतून घेतलं छान. मग त्याच्यामध्ये आपले रेग्युलर जे मसाले असतात, मिरची पावडर, हळद, परत धना पावडर वगैरे ते टाकलं. भेंडी टाकून छान परतून घेतलं. नंतर मी टेस्ट केल्यावर मला थोडंसं मीठ कमी वाटलं, मग त्याच्यामध्ये मीठ टाकून छान परतून घेतलं. आणि मी काय केलं, गॅस म्हणजे नाही का झाकण ठेवलं. तर ते झाकण ठेवल्यानंतर वेगळीच अशी चिकट चिकट कशी तरी झाली. मग ते झाकण काढून परत मग मोठ्या गॅसवर चांगलं त्याला परतून घेतलं. मला आणि चपाती आणि भाकरी दोन्ही बनवायचं होतं, कारण मी काल रात्री चपाती बनवली होती, त्याचं 2 चपातीचं पीठ होतं. ती चपाती बनवली, शाहूसाठी छोटी चपाती बनवली. आणि तोपर्यंत शाहू आणि तिचे पप्पा पण उठले होते, म्हणून मग म्हटलं चला बेडशीट वगैरे पण आवरून घ्यावा, झाडून वगैरे घ्यावं. चला तर मी व्लॉग इथंच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.